अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगर परिषदेत भाजप नगरसेविकेच्या पतीची दादागिरी पाहायला मिळाली आहे। झाडाची फांदी तोडण्याच्या किरकोळ कारणावरून श्रीगोंदा नगर परिषदेत चांगलाच गोंधळ उडाला। भाजप नगरसेविका अश्विनी काळे यांचे पती प्रवीण काळे यांनी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याला मारहाण करत नगर परिषदेच्या अभियंत्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे। नगर परिषद प्रशासनाच्या सूचनेनुसार काळकाई चौकात एका नागरिकाच्या तक्रारीवरून पहिल्या मजल्याच्या गॅलरीत शिरणारी झाडाची फांदी तोडण्याचं काम सुरू होतं। यासाठी ठेकेदार सचिन वाघ यांची क्रेन लावण्यात आली होती। त्या ठिकाणी येऊन प्रवीण काळे यांनी माझ्या परस्पर क्रेन कशी लावली असं म्हणत ठेकेदाराचा कर्मचारी सचिन इंगळे यांच्या कानाखाली मारले। त्यानंतर प्रवीण काळे थेट नगर परिषद कार्यालयात गेले आणि विद्युत अभियंता आकाश सानप तसेच पाणीसाठा अभियंता सागर पडळकर यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। नगरसेविकेचा पती अशा पद्धतीनं पालिकेत जाऊन दादागिरी करत असेल तर पक्षश्रेष्ठींनी त्यांना वेळीच आवर घालण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जाते। तर या घटनेमुळे मात्र श्रीगोंदा नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा, अहिल्यानगर।